नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलोय मित्रांनो. ही जी वॅकन्सी असणार आहे धनलक्ष्मी बँककडून इथे वॅकन्सी निघालेली मित्रांनो. त्यासाठी इथे जी पद जी असणार आहे ज्युनियर ऑफिसर आणि असिस्टंट मॅनेजरसाठी इथं वॅकन्सी असणार आहे मित्रांनो. त्यासाठी आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन रिक्वायर्ड असणार. याच्यामध्ये एनी ग्रॅज्युएट डिग्रीवाले अप्लाय करू शकता, एनी पोस्ट ग्रॅज्युएट डिग्रीवाले अप्लाय करू शकता. ओके, तर आता संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार. त्या व्हिडिओला शॉर्टपर्यंत नक्की बघायचं. चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे मित्रांनो. आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअपवर, इंस्टा आयडी, फेसबुक आयडीला फॉलो करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. मित्रांनो, ही जी वॅकन्सी असणार आहे धनलक्ष्मी बँककडून वॅकन्सी असणार आहे. कॉर्पोरेट ऑफिससाठी वॅकन्सी असणार आहे मित्रांनो. डिपार्टमेंट ऑफ ह्युमन रिसोर्ससाठी निघालेली त्यांच्याकडून वॅकन्सी रिक्वायरमेंट असणार आहे. ज्युनियर ऑफिसर आणि असिस्टंट मॅनेजरसाठी वॅकन्सी असणार आहे. धनलक्ष्मी बँक लिमिटेड कडून असणार आहे. शेड्यूल फॉर द कमर्शियल बँक असणार आहे मित्रांनो. 97 इयर झालेल्या या बँकेला ओपन होऊन मित्रांनो. हेडक्वार्टर त्याचं असणार आहे इथं त्रिसूरसाठी, केरलामध्ये याचं हेड ऑफिस आहे मित्रांनो. ओके, तर यासाठी इथं ज्युनियर ऑफिसर अँड असिस्टंट मॅनेजरसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. पॅन इंडियासाठी, ऑल इंडियासाठी इथं वॅकन्सी निघालेली आहे. एज क्रायटेरिया असणार आहे ज्युनियर ऑफिसरसाठी 20 ते 25 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो आणि असिस्टंट मॅनेजरसाठी 21 ते 28 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. ऍप्लिकेशन फीज असणार आपल्याला 708 रुपये असणार आहे कॅन्डिडेट्सला जीएसटी सह. ओके, जीएसटी इन्क्लूड असणार याच्यामध्ये. एज्युकेशन क्वालिफिकेशन जे असणार आहे आपल्याला ज्युनियर ऑफिसरसाठी एनी डिग्रीवाले इथं अप्लाय करू शकता. एनी ग्रॅज्युएट डिग्री 60% आपल्याला पाहिजे, 60% आपल्याला पाहिजे मित्रांनो. CGPA मध्ये जर असाल तर 6.0 आपल्याला पाहिजे आहे. ओके, असिस्टंट मॅनेजरसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. त्यासाठी आपल्याला एनी मास्टर डिग्रीवाली इथं अप्लाय करू शकता. 60% आपल्याला याच्यामध्ये पण पाहिजे. ओके, एक्झाम सेंटर जे असणार आहे न्यू दिल्ली, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR, अहमदाबाद, गांधीनगर, हैदराबाद, विजयवाडा, गुंटूर, बेंगलोर, चेन्नई, त्यानंतर कोलंबितरी, कोझिकोडे, त्रिपुरम मित्रांनो. अशा पद्धतीचं आपल्याला इथं पद बघायला मिळतात, नवीन नवीन इथं नावं बघायला मिळतात. ओके, आणि इथं व्हिजिट ऑफ वेबसाईट आहे. वेबसाईट मार्फत आपल्याला इथं अप्लाय करायचं. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन दिली. हाऊ टू अप्लाय करण्यासाठी मित्रांनो कॅन्डिडेटला सगळ्यात पहिले 23 जून 2025 पासून 12 जुलै 2025 पर्यंत इथं फॉर्म भरून घ्यायचे आहे. ओके, त्यासाठी आपल्याला इम्पॉर्टंट आपलं पॉईंट वगैरे दिलेले आहे आपल्याला बिफोर रजिस्ट्रेशनसाठी. तर रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला फोटोग्राफ, सिग्नेचर, लेफ्ट थंब अँड हँडरायटिंग डिक्लेरेशन आपल्याला इथं लागणार आहे मित्रांनो. ते आपल्याला इथं फोटोग्राफ, लेफ्ट थंब, सिग्नेचर वगैरे अपलोड करायची आहे. त्यानंतर आपल्याला जे डॉक्युमेंट वगैरे असतात ते पण अपलोड करायचे, जसं की पर्सनल ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर. त्यानंतर आपल्याला जे पण डॉक्युमेंट असतात आधार कार्ड, पॅन कार्ड, ॲप्लिकेशन फीज आपल्याला अपलोड पे करून टाकायची आहे. रजिस्ट्रेशनसाठी त्यांची वेबसाईट लिंक दिलेली आहे www.dhanbank.com करिअर या वेबसाईटवरून आपल्याला अप्लाय करायचं आहे. मोबाईल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर, मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस आपल्याला टाकायचा आहे आणि सेव्ह अँड नेक्स्टवर आपल्याला क्लिक करून अप्लाय करून घ्यायचं. रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला पासवर्ड भेटून देईल मित्रांनो. स्टेप बाय स्टेप फॉर्म भरून घ्यायचा. छोटासा फॉर्म असेल, याचा जास्त काही फॉर्म नसेल. ओके, पेमेंट फीज जी असणार याच्यामध्ये आपल्याला 708 रुपये असणार आहे. ओके, त्याच्यामध्ये ऑनलाईन बँकिंग करून आपण इथं पेमेंट फीज भरू शकतो. रुपये, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI ID कडून. ओके, पेमेंट पूर्ण सक्सेस झाल्यानंतर आपण त्याची ऍप्लिकेशन प्रिंटआउट पण काढून घ्यायची आहे. गाईडलाईन दिलेली आहे. फोटोग्राफची सिग्नेचरची साईज किती असणार आहे, फोटोग्राफ, त्याच्यानंतर सिग्नेचर, इमेजची साईज, त्यानंतर सगळ्या साईज वगैरे दिलेले आहे. ओके, सिग्नेचर, लेफ्ट थंब, डिक्लेरेशन साईज वगैरे दिलेले आहे. DPI वगैरे स्कॅनिंग करून घ्यायचे, डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे. ओके, असं सांगण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये गाईडलाईन दिलेली आहे आपल्याला. लेफ्ट थंब डिक्लेरेशन बद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे, तर वाचून घ्यायची एकदा. आणि एक्झामिनेशन सेंटरसाठी आपल्याला कॉल लेटरची आपल्याला वेबसाईट, त्यांची जी वेबसाईट आहे त्यांच्या इथून डाउनलोड करण्यात येईल मित्रांनो. जेव्हा पण तुमची एक्झामिनेशन असेल त्या टायमाला. ओके, तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड इथं भेटून जाईल मित्रांनो, मेल ॲड्रेस करून, मोबाईल नंबरवर. आणि जेव्हा आपण तुमची एक्झामिनेशन राहणार आहे त्या 2 घंट्या अगोदरच तिथे जायचं एक्झामिनेशनला आणि एक आयडेंटिटी व्हेरिफिकेशन घेऊन जायचं सोबत, जसं की आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, एक फोटोग्राफ आणि त्याची झेरॉक्स कॉपी पण घेऊन जायची ओरिजिनल आयडीची. ओके, तरच आपल्याला एक्झामिनेशन जायला मिळते मित्रांनो, बसायला भेटतं. क्लास सेंटर इथं क्लॅजेस असणार आहे मित्रांनो. आपल्याला फायनल सिलेक्शन वगैरे आपल्या एक्झामिनेशनवर असणार आहे. अगोदर इथं कॅज्युअल वगैरे दिलेलं आहे डॉक्युमेंटेशन बद्दल. इथं माहिती वगैरे दिलेली बँकेबद्दल इथं वाचून घ्यायची आहे. प्रोसेस फॉर द स्कोरिंग, स्कोर वगैरे आपल्या इथं ऑनलाईन एक्झामिनेशनवर असणार आहे. बेसिकली आपल्या टेस्टमध्ये जे असणार आहे याच्यामध्ये आता एक्झामिनेशन, नेम ऑफ द टेस्ट आणि एक्झाम क्वालिफिकेशन्स, मार्क्स और आपलं विजन काय असणार आहे, ड्युरेशन. इंग्लिशमध्ये तुमची एक्झामिनेशन असणार आहे सगळ्यांची. ओके, रिजनिंगचे क्वेश्चन असणार आहे त्याच्यामध्ये 40 क्वेश्चन 40 मार्क, 25 मिनिटं टाईम असणार आहे. इंग्लिशचे क्वेश्चन असणार 40 क्वेश्चन 40 मार्क, 25 मिनिटं टाईम असणार आहे. कॉम्पिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे 40 क्वेश्चन 40 मार्क, 25 मिनिटं टाईम असणार आहे. जनरल अवेअरनेसचे 40 क्वेश्चन 40 मार्क, 25 मिनिटं टाईम असणार आहे. कॉम्प्युटर नॉलेजचे 40 क्वेश्चन 40 मार्क, 20 मिनिटं टाईम असणार आहे.
एकूण इथे 200 क्वेश्चन 200 मार्क असणार आहे. याच्यासाठी आपल्याला 120 मिनिट टाइम आणि 2 तासाचा टाइम असणार आहे. 5 ऑप्शन याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. ते 5 ऑप्शन पैकी एक ऑप्शन आपल्याला चॉईस करायचे. 1/4 ची निगेटिव्ह मार्किंग असणार आहे याच्यामध्ये. ओके, तर चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्यासाठी आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी दिलेली आहे. याचं अप्लाय करण्यासाठी अप्लाय करून घ्यायचं लवकरात लवकर. अप्लाय करण्याची सुरुवात झालेली आहे याची 23 तारखेपासून आपल्याला इथं अप्लाय करून घ्यायची. ओके ओके 23/6/2025 ते 12/7/2025 पर्यंत अप्लाय करून घ्यायची. आणि याचे काही डाऊट वगैरे असेल तुम्हाला या व्हिडिओ रिलेटेड तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ नसेल लाईक करायचं, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. याची अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. पीडीएफ फाईल डाउनलोड करायची आहे. टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुपवर डाउनलोड करून घ्यायची. त्यांची लिंक तुम्हाला टेलिग्रामची लिंक, व्हॉट्सअपची लिंक, इंस्टाची लिंक, फेसबुक आयडी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तुम्हाला काही माझ्याशी बोलायचं वगैरे असेल तर मला मेसेज पण करू शकता. पीडीएफ फाईल पण तुम्ही डाउनलोड करून घ्यायची. ओके, आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो आपल्यासाठी. आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. थँक्यू.